नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मग बाजार समितीचे बाजारभाव हळदीचे घसरलेत की वाढलेत, पहा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर पण मित्रांनो, आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे मुंबई. हळदीला आवक आलेली आहे 125 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे मुंबईला हळदीला 18,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 24,500 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 21,250 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे लोणार. लोणार या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 680 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 15,000. सर्वात जास्त दर मिळाला 16,200 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 15,600 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती मेहकर. लोकल हळदीला आवक आलेली आहे 1,290 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 13,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 16,300 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 15,000 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती मित्रांनो नांदेड. नांदेडला हळदीला आवक आलेली आहे 1,567 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला नांदेडला 13,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 17,685 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 16,500 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती हिंगोली. हिंगोली या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1,801 रुपयाची 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 13,940 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 16,090 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 15,015 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम. आवक आलेली आहे हळदीला 70 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 14,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 15,500 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती शेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 13,000. सर्वात जास्त दर मिळाला 15,750 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 14,000 रुपयाचा मिळालेला आहे. मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.